जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खोपोली पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। खोपोली नगर परिषदेच्या नगरसेविका, डॉक्टर्स, परिचारिका, सामाजिक कार्यकर्त्या, महिला पोलीस कर्मचारी, महिला सफाई कामगार, महिला खेळाडू तसेच आदिवासी महिला, भाजी विक्रेत्या अशा विविध स्तरातील महिलांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दिव्यांग मुलामुलींना सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांचे कौतुक करण्यात आले। छोटेखानी पण अत्यंत हृदय अशा स्वागत व सन्मान सोहळ्यामुळे उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची झलक पाहायला मिळाली। महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांच्याकडे प्रतिकात्मक चार्ज सोपवण्यात आला। यावेळी पोलीस स्टेशनमधील सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी समर्थपणे सांभाळल्या। या कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते। यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले की नारी शक्ती ही समाजाची जननी आणि भगिनी या दोन्ही स्वरूपात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असते। त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात महिलांचे स्थान अमूल्य आणि कायमस्वरूपी असते, मात्र जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला। तसेच रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेत महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांनी आपल्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला। नमस्ते, मी पूजा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक खोपोली पोलीस ठाणे। आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आपण सर्व जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करतो। त्याच अनुषंगाने आज खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने देखील मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला गेला। त्यामध्ये विशेषतः पोलीस ठाण्याचा जो कार्यभार आहे पूर्णतः तो आज माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे साहेबांनी आज आम्ही सर्व महिलांच्यावरती सोपवून दिला होता। त्यामध्ये त्यांनी मला विशेषतः खोपोली पोलीस ठाण्याचं जे प्रभारी अधिकारी पद आहे, जी जबाबदारी आहे, त्या प्रभारी अधिकारी पदाचं जो अनुभव घेण्याची संधी त्यांनी मला आज दिली। तर सदरचं प्रभारी अधिकारी पद सांभाळताना विविध गोष्टी आणि ज्या काही जबाबदाऱ्या आल्या त्या परिपूर्णपणे पार पाडण्याचा आज आम्ही प्रयत्न केलेला आहे। खूप छान अनुभव होता। सर्वच आम्हाला महिलांना आज काम करताना खूप चांगला अनुभव आला। त्याबद्दल मी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे साहेब यांचं खूप मनापासून आभार मानतो। तसेच दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली। या कार्यक्रमाला खोपोली शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पोलीस स्टेशनमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती। सर्व महिलांचे सुहास्य वदनाने आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत होते। विशेषतः दिव्यांग मुलामुलींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान हा या कार्यक्रमाचा खरा यशस्वी क्षण ठरला। या उपक्रमामुळे खोपोली पोलीस स्टेशनने समाजातील नारी शक्तीप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करत महिला सन्मानाचा प्रेरणादायी संदेश दिला। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खोपोली।